तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज स्मृतिशेष शिवबाई आनंदराव गायकवाड यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय प्रज्ञा आर्यजी आणि उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना आशीर्वाद भावना व्यक्त करतो। भगवान तथागत सम्यक संबुद्धाने सद्धम्मामध्ये जवळजवळ 84,000 धम्मस्कंद सांगितलेले आहेत। 84,000 सूत्राचा उपदेश समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी केलेला आहे। ज्या काही सूत्राचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये भगवान तथागताने मनुष्याच्या सुखासाठी आणि मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठीच उपदेश केलेला आहे। तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध सगळ्यात जास्त वर्षावास भगवंतांनी श्रावस्तीमध्ये केलेले आहेत। कारण श्रावस्ती आणि भगवान बुद्ध हे जे सूत्र आहे हे खूप जवळचं सूत्र आहे। श्रावस्तीचं आणि भगवंताचं सानिध्य खूप मोठं आहे। श्रावस्तीचा जर आपण अभ्यास केला तर श्रावस्तीपासूनच मात्र भगवान बुद्धाच्या सद्धम्माचा उगम आहे, तिथून सद्धम्माची निर्मिती आहे। आताचं जर आपण मुंबई सारखं शहर बघितलं तर भव्य आहे, प्रचंड मोठं आहे। अगदी आताच्या मुंबई सारखंच 2,500 वर्षापूर्वी श्रावस्ती एक महानगर होतं आणि या श्रावस्तीमध्ये म्हणजे प्रचंड धनाढ्य लोक राहायचे, राजे लोकही राहायचे, सर्वसामान्य लोकही वास्तव्य करायचे, गरीब लोकही तिथे वास्तव्य करत असत। आणि यामध्येच भगवान तथागत सम्यक संबुद्धांचा जो श्रावस्तीला पदस्पर्श झाला, श्रावस्तीला भगवंताचं आगमन झालं, तर श्रावस्तीमध्येच मात्र भगवान तथागताला एक मोठा राजाश्रय मिळाला, उपासकांचा आश्रय मिळाला आणि त्यामुळे भगवंत जवळजवळ 25 वर्ष त्या ठिकाणी राहतात। 25 वर्षावास भगवान बुद्ध श्रावस्तीला करतात। जर आपण दुसऱ्या इतर ठिकाणाचा जर आपण अभ्यास केला तर भगवान बुद्ध एक वर्षावास केलेला आपल्याला आढळते, दिसून येते। पण भगवंतानी एकाच ठिकाणी 2-3 वर्षावास केले असं तुम्हाला दिसत नाही। परंतु श्रावस्तीचा जर अभ्यास केला आपण तर श्रावस्तीला भगवंतानी 25 वर्षावास केले असा उल्लेख आहे। म्हणजे भगवंताचं श्रावस्तीचं खूप जवळचं नातं होतं आणि तिथे आश्रय मिळाल्यामुळे भगवंतांनी निरंतर 25 वर्ष श्री सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केलेला दिसून येतो।
तर श्रावस्ती एक क्रांतीभूमी आहे आणि श्रावस्ती म्हणजे एक त्यागाची भूमी आहे. आणि श्रावस्ती मात्र प्रचंड एक सेवाभावी भूमी आहे. श्रावस्तीमध्ये महान असे श्रेष्ठ दानी लोक होऊन गेले आहेत, त्याच्यामुळे तिचं एक विशेष असं महत्व आहे. तिथे जास्तीत जास्त प्रसंग भगवंताच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. तर भगवान बुद्ध असेच एकदा श्रावस्तीमध्ये त्यांच्या विहारामध्ये सकाळच्या प्रहरी श्री सद्धर्माचा उपदेश करत होते. तर भगवान बुद्धाचा उपदेश श्रवण करण्यासाठी श्रावस्तीमध्ये जे बलाढ्य लोक होते, श्रीमंत लोक होते, धनवान लोक होते, सिलवान लोक होते, दानी लोक होते, ते सगळेच आले होते उपदेश ऐकायला. आणि त्याच्यामध्ये प्रसेनजित नावाचा राजा पण हा सद्धर्माचा उपदेश ऐकण्यासाठी तो सकाळी सकाळी आला होता. आणि तिथेच मात्र त्या श्रावस्तीचा अतिशय एक श्रद्धावान उपासक होता. त्याचं नाव होतं छत्रपाणी. हा छत्रपाणी त्याचं नाव होतं. त्याचं नाव छत्रपाणी का पडले होते, तर तो सारखा हातामध्ये छत्री घेऊन, डोक्यावरती छत्री घेऊन तो सारखा फिरायचा, नाही का असा. आणि त्याच्यामुळं त्याचं नाव छत्रपाणी अशा प्रकारे पडलेलं होतं. तर तोही त्या धर्मसभेमध्ये सकाळी सकाळी जातो. तर तिथे मात्र भगवान तथागतांचं जे आसन आहे ते उंच आसन असतं. आणि तिथे तो भगवंताला बघून मोठा प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्याने भगवंताला त्रिवार अभिवादन केले, प्रणाम केला आणि तिथे एका बाजूला बसला. राजा प्रसेनजित त्या ठिकाणी होता. राजा प्रसेनजित म्हणाला की छत्रपाणी या धर्मसभेत आला, त्याने भगवंताला अभिवादन केले, पण मी राजा आहे, मी राजा असून मला यांनी वंदन केलं नाही. राजाचं मन कुठेतरी असं दुःखी झालं की मला मान दिला नाही, मला सन्मान दिला नाही. आजही आपण वर्तमानात काळामध्ये बरेचसे लोक बघतो, जर मनाच्या विरुद्ध काही घडले तर त्या ठिकाणी आपल्यालाही अस्थिरता येते, बेचैन येते की अरे मला विचारलं नाही, मला नाही का चौकशी केली नाही, मला मान दिला नाही, मला सन्मान दिला नाही. आणि मन मात्र असं बेचैन होते आणि असं वाटते की आता याचं काय करून तिचं काय करू, आहे की नाही. मी घरात मोठा आहे, मी घरात मोठी आहे, मला विचारलं नाही, नाही का असं. अनेक ठिकाणी जावाजावामध्ये पण असं भांडणं आम्ही पाहतो. आणि ते सांगतात पण आम्हाला की बनतेज मी हिच्या आधी मी घरी आले म्हणतात, हिच्या आधी मी संसार केला म्हणतात, आणि माझ्या कानामागून आले मला शिकवायला लागले. आहे ना. म्हणजे माझं काहीतरी अस्तित्व आहे का नाही, वर्चस्व आहे का नाही, मी मोठी आहे याची काही किंमत आहे का नाही, असं हे आमचे विषय नाही ते. पण बरेचसे लोक आम्हाला सांगतात, ते ऐकून घ्यावं लागते, नाही का. नाही ऐकलं तर ते नाराज होतात, आहे ना. तर मग ऐकावं लागतं. ते जावा जावा काय असतात, ननद काय असतात, ते आम्हाला काही घेणदेण नसतं. पण ते सांसारिक लोकांचे विषय आहेत, ते ऐकावे लागतात. ऐकून घेतलं त्याला थोडंसं बरं वाटतं, कारण त्याचं ऐकून घेणारे कोणच नसते. ते वाट पाहतात कुणाला सांगू आणि कोण भेटते, नाही का असं. तर आमच्यासारखे भेटतात. तर मग आता आमच्यामध्ये प्रचंड संयम असतो, पेशन्स असतात. तर ध्यान असल्यामुळं, शील सदाचार असल्यामुळं आमच्यामध्ये प्रचंड म्हणजे सामर्थ्य असतं. कुणाचं काही असो तरी ऐकून घ्यायचं, नाही का. भगवान बुद्धाला लोक चांगलं बोलायचे तरी ते ऐकायचे, आणि वाईट बोललं तरी सुद्धा भगवान बुद्ध त्यांचं ते शब्द ऐकून घ्यायचे, आहे ना. भगवंताची निंदा केली, स्तुती केली, भगवंताचा जय जयकार केला किंवा भगवंताला तुच्छ लेखलं तरी भगवंत ऐकून घ्यायचे. कारण ते मात्र 8 लोक धर्मापासून ते बाहेर पडलेले असतात ना. त्या 8 लोक धर्मात लिप्त नसतात. पण साधारण लोक जे असतात, जे घरग्रस्तीचं जीवन जगणारे लोक असतात, ते 8 लोक धर्मात लिप्त असतात. म्हणजे ते दलदलमध्ये फसलेले असतात, नाही का. बरेचसे आता तुमच्यासारखे लोक प्रयत्न करतात त्याच्यातून बाहेर येण्यासाठी, आहे ना. पण तुम्हाला सुद्धा लोक खेचणारे आहेत, मागे वळणारे आहेत, नाही का. माग कसं येतील याचाच विचार करणारे लोक अनेक आहेत. तर ही भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेल्या या गोष्टी आहेत.
राजा प्रसन्नजिताला प्रचंड छत्रपाणीचा राग आला, द्वेष उत्पन्न झाला की अच्छा तू मला विचारत नाही का, मी राजा आहे, मला सन्मान देत नाही का, तुला बघून घेतो मी. भगवान बुद्ध शास्त्र आपले तिथे बसलेले आहेत आणि भगवान बुद्धांनी प्रसेनजित राजाच्या चित्ताला जाणलं, कारण भगवान बुद्धाकडे परिचित ज्ञान होते. भगवान बुद्धांनी त्या राजाच्या चित्ताला स्पर्श केला आणि राजाच्या मनाची अवस्था जाणून घेतली की राजा आता छत्रपाणीबद्दल काय विचार करत आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले की अरे राजन तर अतिशय वाईट विचार करत आहे. ते वाईट विचार यासाठी भगवान बुद्ध म्हणाले की छत्रपाणी जो होता तो छत्रपाणी राजापेक्षा श्रेष्ठ होता. तो श्रेष्ठ का होता माहित आहे का? कारण छत्रपाणीने भगवान बुद्धाचा उपदेश श्रवण करून करून, अरहंताचे उपदेश ऐकून ऐकून, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून करून जवळजवळ त्याने 3 फळाची प्राप्ती केली होती. ग्रस्त असताना, तुमच्यासारखा ग्रस्त नाही का, तो घरामध्ये राहून सुद्धा त्याने शोधतापन्न अवस्था प्राप्त केली, सकृतागामी अवस्था प्राप्त केली होती आणि 3री अनागामी अवस्था त्यांनी प्राप्त केली होती. भगवान बुद्ध म्हणाले जर हा छत्रपाणी शोधतापन्न, सकृतागामी, अनागामी आहे आणि राजा जर त्याच्याबद्दल वाईट बुद्धीने विचार करत असेल तर राजाचे मात्र पापकर्म बनणार आहेत. तर भगवान बुद्ध महान कारुणिक असतात. तर भगवान बुद्ध म्हणाले राजाने असं चिंतन करणं म्हणजे राजाचे नरकाचे द्वार खुले होणार. बघा, भगवान बुद्ध इतके दूरदृष्टीचे असतात. बुद्ध म्हणाले याला ह्या विचारापासून थांबवलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आपणही आपल्यापेक्षा जर एखादा श्रेष्ठ व्यक्ती असेल, श्रेष्ठ भिक्षू असेल, श्रेष्ठ उपासक असेल, श्रेष्ठ उपासिका असेल तर त्यांच्याबद्दल कधी मनामध्ये वाईट विचार आणू नये. वाईट विचार आणले की तुमच्या जीवनाचा पूर्ण सत्यानाशच होतो. अलग लक्षामध्ये तुम्ही विचार केला वाईट, हा विचार त्या समोरच्या व्यक्तीला समजू अथवा न समजू, आहे की नाही? आपण बऱ्याचदा काय म्हणत असतो की आपण त्याच्याबद्दल काहीतरी वाईट करू, आपण त्या बाईबद्दल काहीतरी वाईट करू, तिला कळूच द्यायचं नाही म्हणतात, आहे ना? त्या बाईला कळो की नको, ती जर बाई चांगली असेल ना, शील सदाचाराचं जीवन जगणारे असेल आणि त्या बाईला तुम्ही काय केलं नाही केलं जरी नाही समजलं तरी सुद्धा निसर्ग त्या गोष्टीची शिक्षा तुम्हाला देत असतो. लक्षामध्ये मग भगवान तथागत समुद्र असा विचार करतात की चांगल्या भिक्षूंबद्दल, चांगल्या भिक्षुणीबद्दल, उपासक उपासकेबद्दल कधीही सामान्य व्यक्तीने मात्र वाईट चिंतन करू नये, रागाचं चिंतन करू नये, द्वेषाचं चिंतन करू नये, ईर्षेचं चिंतन करू नये आणि त्याच्या पुढे मात्र अहंकाराचं चिंतन करू नये. ह्या गोष्टीमुळे मात्र तुमच्या वर्तमान जीवनाचा विनाश होत असतो आणि पुढे मात्र तुमची नरक गती होत असते. भगवान बुद्ध म्हणतात जवळजवळ तुमच्या 2, 4, 6, 7 पिढ्या मात्र पूर्ण नरकामध्ये जातात. साधारण गोष्ट आहे काय? ज्या अर्थी भगवान बुद्ध म्हणतात तर त्यावेळेस ते परमसत्य असते. त्या बुद्धाच्या वचनाला मात्र आपण डावलूच नाही आणि त्या वचनावरती मात्र आपण तर्क आणि वितर्क पण करू नये. त्याच्यावरती कधीही शंका घेऊ नये की जाऊ दे तिकडे बघू नंतर, नाही का? ते बघू नंतर म्हटलं की त्याचे विपाक, त्याचे फळ तुम्हाला याच जीवनामध्ये येत असतात. म्हणून चांगल्या व्यक्तीबद्दल कधी वाईट चिंतन आपण करायचं नाही आहे. भगवान बुद्ध प्रसेनजित राजाला म्हणतात की राजन, तुम्ही छत्रपाणीबद्दल वाईट विचार करू नका, कारण तो शोधता पण नाही, तो सकृतागामी आहे, तो अनागामी आहे आणि त्यामुळे तो श्रेष्ठ आहे. त्याच्याबद्दल तुम्ही वाईट चिंतन केले तर तुमची हे पिढी बर्बाद होणार आणि येणारी दुसरी पण, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी पिढी मात्र तुमची बर्बाद होणार. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वाईट चिंतन करू नका. जो व्यक्ती श्रोतापन्न असतो तो साधारण व्यक्ती नसतो, सकृतागामी अनागामी असतो. तो व्यक्ती काय साधारण व्यक्ती नसतो, तो असाधारण व्यक्ती
असतो आणि 3 अवस्था प्राप्त केल्यामुळे तो व्यक्ती परिपूर्ण शीलाच्या, सदाचाराच्या आणि पूर्ण अष्टशीलाच्या मार्गामध्ये बसलेला असतो. आता तुम्हाला जर अष्टशील घ्यावायचे असेल तर तुम्ही काय करता, अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा ह्या दिवशी भंतीजीकडून किंवा आर्याजीकडून किंवा स्वतः घरामध्ये किंवा विहारात जाऊन तुम्ही अष्टशील घेता आणि त्या दिवशी मात्र चिंतन करतात की मी आज 8 शील ग्रहण केलेले आहेत, तर मी आज 8ही शीलाचं बरोबर पालन करतो का, करते का, याचं तुम्ही चिंतन करता की नाही. बरं, तुम्हाला कोणी म्हटलं की जेवण करा ना 12च्या नंतर, तुम्ही काय म्हणता की नाही बाबा माझं उपवासत आहे की नाही. कोणी म्हणलं तुम्हाला थोडीशी गुटखा खाता, मिश्री लावा ना, तुम्ही काय म्हणता नाही बाबा आज माझं उपवासत आहे की नाही. तुम्हाला कोणी म्हटलं चला पिक्चरला जाऊ आपण आज, तर तुम्ही पिक्चरला जात नाही. काय म्हणता तुम्ही की आज आमचं आर्य उपवासशील आहे. सामान्य व्यक्ती मात्र त्या गोष्टीला लक्षात ठेवत असतो आणि लक्षात ठेवून तसं चिंतन करून मात्र तो वागण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु शोधतापन्न सकृदागामी आणि अनागामी मध्ये जे अवस्थेला प्राप्त झालेले लोक आहेत ते मात्र कधीही या 8 शीलाचं चिंतन करत नाहीत. त्यांच्याकडनं न कळत पण ते 8 शील पालन केल्या जातात. त्यांच्याकडून न कळतही मात्र शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास हा केला जात असतो. भगवान बुद्ध ज्यावेळेस बुद्ध नसतात त्यावेळेस मात्र त्यांची एक दैनंदिनी असते, त्यांचा एक नित्यक्रम असतो, यार मी ध्यान केलं पाहिजे आणि मी माझं ध्यान, मनन, चिंतन करून बुद्धत्वाची अवस्था मी प्राप्त केली पाहिजे, ऐक ना, बुद्ध होण्याच्या आधी. पण ज्यावेळेस ते बुद्ध बनतात तर त्यांना ते दैनंदिनी लक्षात ठेवण्याची गरज नाही. लक्षामध्ये, कारण त्यांचं ते रुटीन असते, तो त्यांचा एक मार्ग असतो जगण्याचा, आचरण करण्याचा तो मार्ग असतो. त्यांना मात्र असं म्हणण्याची, चिंतन करण्याची वेळ येत नाही की अरे आता मी बुद्ध झालो आणि मी 10 शील पालन करतो का, अरे आता मी बुद्ध झालो आणि मी रागातून बाहेर आहे का, द्वेषातून बाहेर आहे का, ईर्ष्येतून बाहेर आहे का आणि मी सर्व प्रकारच्या आशीर्वादातून बाहेर पडलो का, असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती येत नसते. कारण ते ऑलरेडी त्याच्यातून बाहेर पडलेले असतात, आहे की नाही. बरं, तुम्ही डॉक्टरकडे कधी जाता, बरं डॉक्टरकडे आपण केव्हा जातो, आजारी पडल्याच्या नंतर. आणि जोपर्यंत आजार आहे तोपर्यंत आपण औषधी खातो, आहे की नाही, गोळ्या घेतो, लिक्विड असेल ते घेत असतो. परंतु आजारातून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला म्हटलं घ्या ना 2-3 गोळ्या, आपण घेतो का बरं. तुम्हाला खोकला पण नाही आहे आणि एक जण येतो म्हणतो घ्या बरं खोकल्याचं औषध, तुम्ही घेणार का, नाही घेऊ शकत, आहे ना. तुम्हाला तापच नाही आहे आणि म्हणलं सोनवण्या घ्या बरं इंजेक्शन, तुम्ही घेणार का बरं, नाही घेऊ शकत. म्हणजे दवा त्यावेळेस घेतो आपण ज्यावेळेस आजारी पडत असतो, पण ज्यावेळेस निरोगी असतो तेव्हा औषधाची आपल्याला आवश्यकता नसते. तसेच जे लोक स्वतःपण सकृतगामी आणि अनागामी असतात त्यांना शील पालन कर म्हणण्याची आवश्यकता नसते, ध्यान कर म्हणण्याची आवश्यकता नसते, दान कर म्हणण्याची आवश्यकता नसते. ते स्वतःहून मात्र त्या गोष्टी आपोआप करत असतात. हा एक धार्मिक व्यक्तीचं लक्षण आहे. ते धर्मसभा संपली आणि धर्मसभा संपल्याच्या नंतर प्रसन्नजित राजा राजवाड्यात गेला, बाकीचे लोक आपापल्या घरी गेले, छत्रपाणी त्याच्या घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी मात्र छत्रपाणी काहीतरी कामाच्या निमित्ताने राजाच्या दरबारात गेला. राजाला तर राग आलेलाच होता, बुद्ध असताना काय बोलला नव्हता तो, आहे की नाही. मग जसा छत्रपाणी दिसला की तळपयाची आग गेली मस्तकात, आहे ना, त्याला मुंगी जाणे म्हणतात, आहे ना. म्हणजे शरीराच्या आतमध्ये पण मुंगे असतात, हे शब्दावून कळत असते, आहे की नाही, हे शब्दावून समजत आहे ना. म्हणतात तळपायातली मुंगे मस्तकात गेले म्हणतात, आहे ना, असे लोक म्हणतात, आहे. मुंग्या तर वरच्या पाहिल्या आपण, आहे ना, वावरातल्या मुंग्या, भीतीवरच्या मुंग्या, मातीतल्या मुंग्या, आहे की नाही, पण आतमध्ये मुंग्या असतात. तेव्हा तर लोकांच्या बोलण्यावर आपल्याला समजत असते. तर त्या राजाची मुंगी गेली डोक्यात. तो काय म्हणाला की हा आता छत्रपाणीला दाखवतोय गावाला. त्याला बोलवलं तिकडं सैनिकाला सांगून आणि आला छत्रपाणी. म्हणला की काय रे म्हणे, तू काल तिथं भगवान बुद्धाच्या पुढे मला तू अभिवादन केलं नाही म्हणे आणि मला विचारलं पण नाही म्हणे, माझा मान सन्मान काहीच नाही म्हणे, मला मुजरा करायला पाहिजे होता म्हणे तू. तर हा छत्रपाणी धार्मिक होता.
याच्यामध्ये प्रचंड संयम होता नाही का. तर हा काय म्हणला की राजन, कालची जे सभा होती ना, ती सभा मात्र धर्मसभा होती. आणि त्या धर्मसभेमध्ये भगवान बुद्ध धर्मराजा आहेत म्हणे. आणि धर्मराजाच्या पुढे तुम्हाला अभिवादन करणं म्हणजे काय, धर्मराजाचा अपमान आहे. धर्मराजाचा तो अपमान आहे. मग राजन, मी जर तुम्हाला वंदन केलं असतं तर आपल्या राज्याचा किती मोठा अपमान झाला असता म्हणे. अरे ही तर गोष्ट मला माहीतच नव्हती नाही का. बरं झालं म्हणे तुम्हाला अभिवादन नाही. म्हणजे राजा असला तरी त्याला डोकं कमी असते बरं का. राजे लोक पण त्यांच्या तंद्रीमध्ये असतात ते नाही का. आता आपल्या भारताचा राजा काय बिलकुल जाग्यावर नाही आहे, तुम्हाला सगळ्याला माहित आहे ना. म्हणून प्रजा प्रचंड दुःखी आहे. भगवान बुद्ध म्हणाले राजा भवतु धार्मिको, राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक बनत असते. राजा जर असा बेवारस असेल तर जनता पण बेवारस बनत असते, भटकत असते जनता आहे ना. म्हणून आजही आपण श्रीलंका सारखा देश बघितला तर त्या ठिकाणी माहित आहे का, राजा जो आहे तो धार्मिक आहे. आणि तिथला श्रीलंकेचा राजा भिक्खूच्या समोर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी असा बसतो. तुम्ही कसे बसले आता, तसा तो राजा भंतेजींच्या पुढे, संघाच्या पुढे येऊन बसतो आणि संघाला म्हणतो मी धार्मिक दृष्टिकोनातून इथे राज्य कसे प्रस्थापित करू, असा प्रश्न तो राजा मात्र भिक्खू संघाला हा विचारत असतो. आणि भिक्खू संघ प्रजेच्या हिताचं राज्य कसं आहे नाही का, लोकशाही कशी आहे, राज्यशाही कशी आहे, ह्या गोष्टी मात्र त्या राजाला शिकवतात. आणि राजा त्या गोष्टी ऐकून मात्र धर्मानुसार राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. तसे थायलंडचा पण राजा तसाच आहे, बर्मा देशाचा पण राजा तसाच आहे, आणि जपानचा पण राजा भिक्खूच्या समोर बसून ते आपल्यामध्ये त्रुटी काय आहेत त्याला तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि धार्मिक राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रशांतीत राजा भगवान बुद्धाचा उपासक होता, तरी सुद्धा त्याला राग होता, त्याला पूर्ण द्वेष होता. पण जेव्हा छत्रपाणी भेटल्याबरोबर त्याचं चित्त मात्र एकदम असं बदललं आणि तो म्हणाला की छत्रपाणी तू खूप महान आहेस म्हणे नाही का, तू खूप महान आहेस म्हणे आणि तुझ्यात प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि सामर्थ्य आहे आणि धर्म तर खूपच आहे म्हणे, विनय तर खूपच आहे तुझ्यामध्ये. तू काय कर म्हणे, माझ्या राजदरबारामध्ये येऊन रोज मला धर्माचा उपदेश कर. छत्रपाणी काय म्हणाले की राजन, ही श्रावस्ती भगवान बुद्धाची भूमी आहे, ही श्रावस्ती एक धर्मभूमी आहे म्हणे, आणि ही श्रावस्ती अरहंताची भूमी आहे हो म्हणे. या ठिकाणी भगवान बुद्ध आहेत आणि अरहंत आहेत आणि महाश्रावक संघ आहे म्हणे. आणि या विशाल महान श्रेष्ठ संघाच्या पुढे मी तुम्हाला सद्धर्माचा काय उपदेश करणार, आणि जर मी उपदेश केला तर मला दोष लागेल. तुम्ही काय करा म्हणे, भगवान बुद्धाकडे जा आणि त्यांना विनंती करा की भगवान तुम्ही रोज मला सद्धम्माचा उपदेश करा. तो गेला राजा म्हणे, भगवान माझ्या घरी रोज या, रोज माझ्याकडचं भोजन घ्या आणि रोज मला धम्माचा उपदेश करा म्हणे. बुद्ध म्हणाले, बाबा मी काय बांधलेला नाही का, तुझ्या घरी रोज यावं आणि तुझ्याकडे रोज मी उपदेश द्यावा हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. मी 10,000 लोक धातूच्या सोबत बांधलेला आहे म्हणे, आणि मी सगळ्या प्राण्यांचं ब्रह्मांडातील सत्वांचं हित कल्याण साधणारा महापुरुष आहे, त्यामुळे मी एकटा तुझ्या घरी रोज काही येऊ शकत नाही म्हणे. भगवान काहीतरी मार्ग सांगा ना म्हणे, माझं पुण्य जागलं म्हणे, मला धर्म ऐकायचा आहे. तर त्यावेळेस भगवान बुद्ध आनंदाला सांगतात. त्यावेळेस आनंद आरंत झालेले नसतात बरं का. भगवंताच्या नंतर आरंत झाले कोण, आनंद. निर्वाणाच्या नंतर झाले ना, आहे की नाही, निर्वाणाच्या नंतर आनंद आरंत झाले. तर त्यावेळेस ते भिक्षू होते, धम्म आणि विनयामध्ये पूर्ण होते, ते पुष्ट होते शिलामध्ये, पण आरंत नव्हते. भगवान बुद्ध आनंदाला बघतात आणि म्हणतात, आनंदा प्रशांतीत राजाच्या घरी जायचं आणि रोज सद्धम्माचा उपदेश करायचा. तू जायचा आनंद तिकडे उपदेश करायला तर राजा गायब नाही का. आणि मग तिथं उपदेश ऐकायला कोण, मल्लिका देवी असायची आणि तिची दुसरी एक मैत्रीण असायची नाही का, समजा बहिणीसारख्या दोघी. तर दोघी असायच्या, आनंद म्हणायचे भगवंताचा आदेश आहे बाबा उपदेश करा. मग एक व्यक्ती असो की 2 असो,
की 10 असो की कोणी नसो, नाही का. तर ते उपदेश करणं एक नियमच आहे. लक्षामध्ये बऱ्याचशा सूत्रामध्ये असा उपदेश आणला की भगवंताच्या पुढे कोणच बसलेलं नाही, व्यक्ती सत्व कोणच नाही, पण भगवान बुद्ध उपदेश करत आहेत. निसर्गामध्ये बघून उपदेश करत आहेत. निसर्गात माहिती नाही कोण असतं ते, दिव्य सत्व असतात ना, अनेक सत्व असतात, आणि त्या अनेक सत्वाला बुद्ध उपदेश करायचे, नाही का. पण लोक नसायचे. आम्ही सुद्धा आमच्या गुरुकडे असताना आमचे गुरु म्हणायचे की सकाळी सकाळी माईक सुरू करायचं 4 वाजता विहारात, आणि ते स्पीकर वरती असायचं, नाही का. आणि म्हणे माईकवर वंदना म्हणायची. तेव्हा आम्ही लहान होतो, दिमाग नव्हता. आम्ही विहारात एकही माणूस नाही, नाही का, कशी काय वंदना म्हणायची, नाही का. दिमाग नव्हता, लहान होतं ना. लय मनातून गुरुच्या प्रती असं द्वेष यायचा, नाही का. काय सणी लागली माग, हे काय सकाळी उठवतात, नाही का. घरात विहारात कोणच नाही, नाही का, आणि तरी वंदना म्हणायला सांगतात. आणि मित्र भेटले की मग त्याला लय सांगायचे आम्ही, तेव्हा बरं झालं आम्ही दूर आहो म्हणतात, नाही का. तुम्ही तिकडे आहात, तुम्ही भोगा म्हणतात ते, नाही का. डोकं नव्हतं ना त्यावेळेस, नाही का. तर गुरुंना माहित होतं जरी भगवान बुद्धाचं वचन जर माईकवर बोललं आणि ते स्पीकरवर ते ऐकवलं आपण, तर अनेक सत्व ऐकतात. बुद्धाचं वचन आहे ना ते का भांडण आहे का बरं. भांडण मात्र सामान्य लोक ऐकतात, आहे ना. काम हातात टाकून देतात, आणि भांडणं लागली तिकडे जातात, आहे की नाही बरं. आणि ते पहिलं ते चुलीवर काय आग लागो तिकडं, ते भगवणं उलट पालट काही हो त्याचं, तिकडे दुर्लक्ष करतात. पण भांडणं पाहायला तिकडे सगळ्यात आधी जातात, आहे की नाही. त्याचं कारण काय माहित आहे का, ते तुमच्याच संस्कार जास्त आहेत, भांडणाचे संस्कार जास्त आहेत ना, म्हणून भांडणाचा विषय आवडतो की नाही. मग घरातले काम सोडून माणसं भांडणं ऐकायला जात असतात. तर जे जे आपल्या मनात विषय आहेत तेच आपल्याला आवडतात. लक्षात. तुमच्यामध्ये जर धर्म नसेल, किती चांगलं प्रवचन असू द्या, नाही का, काय लावलं म्हणतात हे कधी संपते, नाही का. कारण चित्त धर्म नाही, आहे की नाही बरं. आणि चित्तात जर धर्म असेल तर असं वाटतं अरे बापरे किती छान आहे, किती चांगलं आहे, नाही का. ते ऊस खाताना किती गोड लागतो, गुलाबजामुन किती छान लागतात, चांगली तुपातली जिलेबी किती चांगली लागते आपल्याला, आहे ना. म्हणजे आनंद वाटतो ना त्याचा, खाता 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 खूप आनंद वाटतो, रस येतो, आहे की नाही. त्याचा आपण खूप म्हणजे त्याला महत्व देतो. जे जे विषय तुमच्या मनात आहेत ते विषय तुम्हाला आवडतात, आणि जे विषय तुमच्या मनात नाहीत ते तुम्हाला बिलकुल आवडत नाहीत, नाही का. जिंदगीत आवडत नाही ते विषय, ते नको बाबा म्हणतात, नाही का. एखाद्या माणसाला बाईला कारलं नाही जर आवडत, ते म्हणतात कशाला कारलं ठेवलं माझ्या पुढं, कारलं आवडतच नाही ना, आहे की नाही बरं. आणि तिथं चिकन ठेवा बरं आणून, हा अरे वा लय भारी, एकदम ताव मारतात ते, आहे की नाही बरं, फुरके देऊ देऊ. म्हणजे अशा प्रकारचे विषय आपल्या मनामध्ये असतात. तर आनंद त्या ठिकाणी उपदेश द्यायला जायचे, तर मल्लिका देवी प्रवचन ऐकायचे, तिचे मैत्रीण ऐकत नव्हते, नाही का. बघा, धर्म ऐकण्यासाठी पुण्य लागते बरं का, हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. जर चित्तामध्ये पुण्य बल असेल तर धर्म ऐकण्यासाठी मन एकाग्र होते, एकदम पुष्ट होत असते, आणि त्याच्यामध्ये आनंद वाटत असतो. भगवान बुद्ध आपले शास्त्र धर्मराजा उपदेश द्यायचे ना, तर असे हजारो लोक पुढे असायचे बसलेले, आणि इतके शांत असायचे बसलेले की शेवटच्या माणसापर्यंत बुद्धाचा आवाज जायचा. आणि एखादी मध्ये खोकली ना, तर शेजारची म्हणायची बाई तू खोकलू नको, तू थोबाडावर हात ठेव, रुमाल ठेव काहीतरी, आणि तो हळू खोकर म्हणायची, नाही का. जर मी बुद्धाचा उपदेश नाही ऐकला तर माझं खूप अमंगल होईल, अहित होईल म्हणायचे, नाही का. आणि मी दुःखामध्ये पडेल, मला सुखात पडायचं आहे, दुःखातून बाहेर पडायचं आहे, मला उपदेश ऐकू द्या. जर पुण्य जागलं की माणूस तासन तास धर्म ऐकतो. बुद्धाच्या काळामध्ये धम्म परिषदा व्हायच्या रात्रंदिवस, आलं लक्षात. बुद्धाच्या काळामध्ये महापरित्राण पाठ व्हायचे, रात्र आणि दिवस महापरित्राण पाठ व्हायचे, आणि महादान व्हायचं, आणि महापूर्ण संघदानामध्ये महापुण्य लोक अर्जित करायचे. आलं का लक्षामध्ये. ते पुण्य जागलं की माणूस अधिक आणि अधिक पुण्य करत असतो. आज आपण देठाकडे किती वर्षापासून येतो की नाही बरं, तर ते पुण्य जागलेलं आहे, आणि पुण्य जागल्यामुळं त्यांना असं वाटतं की हे पुण्य आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा उपदेश ऐकला पाहिजे, पुन्हा पुन्हा भिक्षूला बोलवलं पाहिजे, पुन्हा पुन्हा लोकांना बोलवलं पाहिजे, आहे की नाही बरं. अशी आपली चेतना तयार होते. पुण्य जागलं की माणूस निरंतर पुण्य करत असतो, आणि पुण्य जर एकदम झाकल्या गेलं की माणूस चालता बोलता उठता बसता खिशा कापतो, वाईट काम करत असतो, आणि अधर्माने जीवन जगत असतो. लक्षामध्ये.
आणि पुण्य जागलं की अधर्म सुटत असतो, आहे की नाही. धर्म ऐकण्यासाठी सुद्धा महान पुण्याची चेतना आपल्यामध्ये जागावी लागते. ते बुद्धीचं बीज जागावं लागतं, ते प्रज्ञेचं बीज जागावं लागते आणि पूर्ण त्यागाचं बीज जागावं लागते. आणि समर्पणाचं बीज ज्यावेळेस जागलं त्यावेळेस मात्र माणूस खूप पुण्य संचित करतो. भगवान बुद्ध आनंदाला विचारतात की आनंदा, की त्या दरबारात किती लोक प्रवचन ऐकतात. आनंद म्हणाले, भगवान एकच बाई म्हणे प्रवचन ऐकते आणि बाकीचे सगळे आपल्या आपल्या कामातच असतात म्हणे, नाही का. पण ते आनंद त्या घरात जातात म्हणे भगवान, तरी सेवक लोक कोणी तिकडे घोड्याला पाणी देते म्हणे, कोणी हातीला पाणी देते आणि कोणी मात्र ते गुराढोराचं शेण काढत बसते, तर कोणी मात्र किचन मध्येच राहते म्हणे, नाही का. आणि कोणी मात्र आंघोळच करत राहतात म्हणे. तिथे गेले की सगळे दृश्य बघायला भगवान सगळे आपापल्या तालातच लोक आहेत म्हणे. पण मल्लिका देवी एकमेव अशी आहे म्हणे की बुद्धाचा उपदेश ऐकते हो म्हणे. आणि त्याची मैत्रीण ते ऐकत नाही म्हणे, नाही का. तिची मैत्रीण बिलकुल ऐकत नाही म्हणे, बसते म्हणे, नुसते आज देते म्हणे, जांभळ्या देते म्हणे, इकडं पाहिल तिकडं पाहिल म्हणे, नाही का. प्रवचनात काय तिचं मनच लागत नाही म्हणे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की आनंदा, धर्म ऐकण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी म्हणे पुण्यच असावं लागतं, ऐक, पुण्यच असावं लागतं. स्मृती जागृत ठेवण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि बुद्धाचं वचन ऐकण्यासाठी सुद्धा पुण्यच असावं लागतं म्हणे. त्या बाईची गत अशी आहे म्हणे, तिचा मनुष्य म्हणून जन्म झाला, स्त्री म्हणून जन्म झाला, तो जन्म मात्र वायाला जात आहे म्हणे, नाही का. जसं एखाद्या बागेमध्ये सुंदर फुल असतं, खूप सुंदर फुल असतं, पण आनंदा त्या फुलामध्ये सुगंधच नसतो. त्या फुलाला कोणी विकत घेते का? त्या फुलाला कोणी लाईक करते का बरं? आणि त्याच ठिकाणी जर गुलाबाचं फुल असेल, जाई जुई चमेलीचं फुल असेल तर किती लोक म्हणतात हे लय चांगलं म्हणतात. त्याचं मोगऱ्याचं फुल त्यात चांगलाच सुगंध येतो. आपण तर डायरेक्ट वेणेमध्ये लावता तुम्ही, आहे की नाही बरं. गुलाबाचं फुल डायरेक्ट भगवंताच्या पूजेत असते की नाही. म्हणजे जे जे सुगंधित फुलं असतात त्याला मात्र महत्व असते. पण जे फुलं नुसते दिसायला असतात पण त्याच्यामध्ये वर्ण नसतो, त्याच्यामध्ये गंध नसतो, त्याच्यामध्ये सुगंध नसतो, आणि ते फुल मात्र कुणीही पसंत करत नाही. तर आनंदा, बरेचसे लोक त्या गंधहीन फुलासारखे आहेत म्हणे, वर्णहीन फुलासारखे आहेत म्हणे, नाही का. त्यांच्यामध्ये मात्र फक्त दिखावा असतो, परंतु त्यांच्यामध्ये जे माणूस पण म्हणतात, ज्याला धम्म म्हणतात, ज्याला दान म्हणतात, ज्याला शील म्हणतात, ज्याला सदाचार म्हणतात, त्या गोष्टी त्यांच्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे त्यांचं जीवन मात्र निरर्थक वायाला जात असते. म्हणून आपल्याला फूल बनायचं आहे, पण ते कोणतं फूल बनायचं आहे? सुगंध असलेलं, वर्ण गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामे मुनिंदस्स श्रीपाद सरोरुहे. किती छान गात आहे भगवंताची. मग ज्या फुलामध्ये वर्ण आहे, गंध आहे, सुगंध आहे, दिसायला पण छान आहे, त्या फुलाने मी भगवान बुद्धाच्या चरण कमलाची पूजा करतो आणि या पुण्य बलाने मला काय हो, मोक्ष प्राप्ती हो, निब्बाण प्राप्ती हो, या गोष्टीचा असा अर्थ होत असतो. फुलं अर्पण करणे म्हणजे केवळ बुद्धाच्या पुढे फुल ठेवणं नाही, तर ते निब्बाणासाठी, निब्बाणाचे मार्ग मोकळे करणे. आलं का लक्षामध्ये? बुद्धाच्या पुढे फुल ठेवणं म्हणजे तुम्हाला सुगतीचे दरवाजे खुले करणं आहे. बुद्धाच्या पुढे फुल ठेवणं म्हणजे तुम्हाला जे नरकाचे दरवाजे त्याला बंद करणं आहे की नाही. साधारण गोष्टी नाही आहेत. आपल्याला एकदम सुगंधित फुलासारखं इथे बनायचं आहे. आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत, जे दोष आहेत, त्याला आपण बाहेर काढायचं आहे आणि आपल्यामध्ये चांगले गुण मात्र विकसित करावायचे आहेत. ज्या व्यक्तीमध्ये चांगले गुण आहेत, शील सदाचाराचे गुण आहेत, नीतिमत्तेचे गुण आहेत आणि पूर्ण दानाचे गुण आहेत, तर अशा लोकांना अनेक लोक प्रिय वाटतात. लक्षामध्ये आपली अनेक लोक प्रशंसा करत असतात. केवळ आपण श्रीमंत असलो, दिसायला खूप सुंदर असलो, परंतु आपल्यामध्ये बुद्धाचा धम्म नाही, बुद्धाचं शील नाही, सदाचार नाही, दानत्वाची भावना नाही, सेवेची भावना नाही, तर आपल्याला कुणीही मात्र लाईक करत नाही, आपला कुठेही प्रभाव हा पडत नाही. हे जीवन संपल्यानंतर आपली पुढे मात्र अधोगतीची होत असते आणि म्हणून आपल्याला अधोगतीला जायचं नाही.
दुर्गतीला जायचं नाही, तिर्यक गतीला जायचं नाही, भूत प्रेताच्या गतीला आपल्याला जायचं नाहीये, अमनुष्याच्या गतीला पण जायचं नाही आहे. तर पुन्हा मात्र दिव्य देवलोकामध्ये उत्पन्न होण्यासाठी भगवान बुद्धाच्या उपदेशाला जाणून मात्र हे जीवन आपल्याला व्यतीत करावायचे आहे. जसे छत्रपाणी शोतापर्ण सकृतागामी अनागामी झाला, तसंच या जन्मामध्ये आपल्याला चुल्ल शोतापन्न अवस्था तरी मिळाली पाहिजे. छोटीशी शोतापन्न अवस्था आहे की नाही, कमीत कमी या जन्मामध्ये आपण ध्यानाला तरी प्राप्त झालो पाहिजे. लक्षामध्ये जर ध्यान आपल्याला मिळालं, प्रथम ध्यान जरी मिळालं ना, तर तुमची सुगतीच होत असते. जर प्रथम ध्यान नाही मिळवलं आणि शोतापन्न तर जाऊ दे, चुल्ल शोतापन्न जरी आपण नाही झालो तरी आपली दुर्गतीच आहे. म्हणून हा जन्म वायाला घालवायचा नाही. कोण काय करते, कोण काय नाही करत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी स्वतः काय करतो याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. इतरांचे दोष बघायचे नाही, स्वतःचे दोष बघून त्याला कसे कमी करता येईल याचा आपण प्रयत्न करावायचा आहे. कोणती बाई काय तीर मारते ते मारू द्या, आपल्याला काय घेणं. कोणता माणूस कुठं तीर मारते ते मारू द्या, आपल्याला काही घेणं. त्याचे कर्म त्याच्यासोबत. ज्याचा हात मोडला त्याच्या गळ्यात पडतो, ऐक ना. त्याचा हात मोडला तुमच्या गळ्यात टाकणार आहे का कोणी? असं कोणीच टाकत नाही, नाही का. म्हशीचे शेंग किती जड असले तर ते तिच्या सोबत राहतात, आहे की नाही. त्याच्यामुळं कुणाचे काय गुणदोष आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या गुणदोषाला पाहायचं आणि आपण स्वतः मात्र परिशुद्ध बनण्याचा प्रयत्न करावायचा आहे. तर आजच्या या प्रसंगी आपला अधिक वेळ घेत नाही. श्रद्धावान देठे आहे संतोष भाऊ, अविनाश भाऊ, त्याच्यानंतर आमच्या शिलाताईचा आज वाढदिवस पण आहे की नाही. तर ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आज आपण खूप महान पुण्य केलं आहे. शिवबाई यांच्याही नावाने पुण्य केलं आहे. तर हे जे काय आज महान आपण पुण्य अर्जित केलं, हे पुण्य सर्व सत्वांना वितरित करूयात, एवढीच मी भावना व्यक्त करतो आणि छोटासा उपदेश या ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.